मी श्री वरपे नानासाहेब कारभारी रयत शिक्षण संस्थेच्या रा.ब.ना. बोरावकी महाविद्यालय श्रामपूर येथे HSC व्होकेशनल विभागामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध तंत्रज्ञान या विषयाला पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्या ठिकाणी गेल्या 28 वर्षापासून काम करत आहे। तर आज मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला पेपर 12वीच्या संदर्भात जो पेपर 1 आहे त्या संदर्भात थोडक्यात आपल्याला या ठिकाणी पहिला जो पाठ आहे त्याबद्दल माहिती देणार आहे। त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये दुग्ध उत्पादन आणि व्यवस्थापन अशा त्या पेपरचं टायटल आहे आणि त्यामध्ये एकूण जे प्रकरण आहे त्यापैकी प्रकरण 1 नंबर जे आहे पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य या संदर्भात मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात या नियमित व्यवस्थापन कार्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये जनावरांच्या ओळख खुणा, त्याच्यानंतर जनावरांची शिंग काढणे, जनावरांचं खच्चीकरण, जनावरांचा खरारा, जनावरांचे दोहन, गायी आटविणे, नंतर जनावरांचं कलिंग म्हणजे कळपातून काढून टाकणे, नंतर जनावरांचे खुरत असणे, नंतर जनावरांसाठी व्यायाम, जंत निर्मूलन, जनावरांच्या अंगावर फवारणी करणे, जनावरांचं लसीकरण आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे की नोंद वह्या। तर वेगवेगळ्या पद्धतीचं पशुपालन आणि आपण म्हणतो व्यवस्थापन करताना यामधली काही जी कार्य आहेत, एकूण मी 13 कार्य सांगितली, ती आपल्याला त्या ठिकाणी नियमित करावं लागतात। नियमित म्हणजे दररोज करावे लागतात। उदाहरणार्थ जनावरांचं दोहन करणे, बरोबर, किंवा त्याच्यानंतर दररोजचे आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी नोंदी ठेवाव्या लागतात। अशा पद्धतीचे जे कार्य आहे ते काही नियमित कार्य आहे आणि काही म्हणतो आपण प्रासंगिक असतात की ती कधीतरी करावं लागतात। त्याच्यासारखी उदाहरणार्थ जर जनावरांची शिंग काढणं, जनावरांचं खच्चीकरण करणं, जनावरांना ओळख खुणा करणं आपण काही दररोज करत बसत नाही, कधीतरी करावं लागतात। तर त्या संदर्भात एकेकाची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर त्याच्यामधलं 1 नंबर जो आहे जनावरांना ओळख खुणा करणे किंवा आपण त्याला थोडक्यात इंग्लिशमध्ये आयडेंटिफिकेशन मार्क असं त्या ठिकाणी म्हणतो। आता सर्वात महत्त्वाचं पशुपालन हा आपण म्हणतो जिवंत प्राण्यांशी संबंधित असल्याने त्यामध्ये व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे। जसं इतर व्यवसायामध्ये आपण म्हणतो कुठल्या व्यवसायामध्ये जर आपण त्या ठिकाणी करायचं असेल त्याचं मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं, त्याच पद्धतीने पशुपालनामध्ये सुद्धा व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं। इतर उद्योगामध्ये आपण समजा एखाद्या बाबीकडं कमी लक्ष दिलं आणि एखाद्याकडे जास्त दिलं तरी चालतं, परंतु पशुपालन यामध्ये सर्वच बाबींकडं तुम्हाला तेवढ्याच दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्व द्यावं लागतं आणि त्याची व्यवस्थापनाची कार्य वेळेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते कुठलंही काम जे असेल ते वेळेत झालं पाहिजे। तुम्हाला दोहनाच्या वेळा चुकवता येत नाही, त्या वेळेलाच झालं पाहिजे। लसीकरण करायचं असेल तर ते वेळेलाच झालं पाहिजे। वेळेवर आणि सुनिश्चित पद्धतीनेच योग्य पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं असतं। पशुपालनातील नियमित जी कामं करतो त्याच्यामध्ये आणि काही नैमित्तिक कामं असतात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे पहिलं जनावरांच्या ओळख खुणा। आधुनिक पशुपालनामध्ये आधुनिक का म्हणतो तर पूर्वीच्या काळी आपण परंपरागत नाही, आपण ज्यावेळेस त्याला व्यवसाय म्हणतो तर त्याला व्यवसायामध्ये जसं नफा तोट्याला फार महत्त्व असतं, तसंच पशुपालन ज्यावेळेस आपण करतो त्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नफा आणि तोटा याचा विचार करूनच आपण त्याला व्यवसायाचं स्वरूप जर दिलं तरच आपण म्हणतो कुठलाही व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा असतो। पशुपालनामध्ये प्रत्येक जनावराच्या आधुनिक नोंदी त्या ठिकाणी ठेवून त्याचं आपण म्हणतो व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। त्यामध्ये आता नोंदी ठेवणं कशासाठी गरजेचं असतं, सर्वात महत्त्वाचं खाद्य असेल, त्यांचं प्रजनन असेल, औषधोपचार असेल, लसीकरण असेल, त्याने दररोज किती दूध उत्पादन दिलं, दररोजचा चारा त्याच्या नियमानुसार म्हणजे आपण त्याच्या वजनानुसार जो चाऱ्याचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे आधुनिक व्यवस्थापनामध्ये, तेवढा चारा देतो का, हिरवा चारा देतो का, वाळलेला चारा देतो का, तर अशा अनेक पद्धतीच्या आपल्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी नोंदी ठेवाव्या लागतात आणि त्यानुसार व्यवसायाची आपल्याला रूपरेषा त्या ठिकाणी ठरवावी लागते। तसंच ओळख खुणा सर्वात महत्त्वाचं काय करावं लागतं, ओळख खुणा जर आपल्याला ठेवायच्या असतील किंवा ओळख खुणा जर आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतील तर त्या सगळ्यात महत्त्वाचं आपलं एखादं विमा किंवा इन्शुरन्स आपण त्या जनावरात जर काढलेला असेल आणि असं जनावर काही कारणाने त्या ठिकाणी दगावलं
तर ओळख खूण विमा कंपन्यासुद्धा काय करतात, त्या जनावराची ओळख खूण ही त्या ठिकाणी जी तुम्ही केलेली असेल ती त्या ठिकाणी ग्राह्य मानतात. दुसरं महत्त्वाचं ओळख खूण महत्त्वाचं सांगणं म्हणजे याच्यामध्ये ओळख खुणा करताना जनावराच्या वेगळ्या पद्धती त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता जनावरांना ओळख खुणा करण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत. पहिला आहे त्या ठिकाणी गोंदणे. पहिली पद्धत कोणती आहे? गोंदणे. दुसरी पद्धत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल डाग देणे किंवा त्याला इंग्लिशमध्ये ब्रँडिंग असं म्हणतात. मग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तिसरी पद्धत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की गळ्यात ओळख क्रमांक बांधणे. गळ्यामध्ये काय केला तो विशिष्ट पद्धतीचा ओळख क्रमांक त्या ठिकाणी बांधला जातो, ती एक पद्धत आहे. आणि चौथी पद्धत आहे कानामध्ये. अलीकडे ह्या पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कानामध्ये ओळखपट्टी टोचणे. ओळखपट्टी असते एक प्रकारची आणि ती काय करतात, त्या कानामध्ये टोचून देतात. तर अशा पद्धतीने एकूण 4 पद्धती आहे ओळख खुणा करण्याच्या. तर त्याच्यापैकी आपण एकेका पद्धतीची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता गोंदणे ही पद्धत जसं म्हणतो शरीरावरती किंवा कुठल्याही शरीराच्या भागावरती आपण काय करतो आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून त्या ठिकाणी गोंदन क्रिया केली जाते. वासराच्या कानामध्ये किंवा कानाची जी आतील बाजू असते त्या आतील बाजूमध्ये काळ्या शाईने काय केला जातो, विशिष्ट क्रमांक त्या ठिकाणी गोंदला जातो. आता गोंदन क्रियेमध्ये सुद्धा काय होतं, वरचा जो त्वचेचा जो पातळ आपण थर असतो तो त्या ठिकाणी एक प्रकारे त्याला जखम होते आणि ती झालेल्या जखमेमध्ये नंतर काय करायचं, त्या ठिकाणी गोंदन शाई जी असते ती शाई त्या ठिकाणी भरली जाते. आणि यामध्ये शक्यतो ही जी क्रिया असते ती वासरू जन्मल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये आणि शक्यतोवर 3 दिवसाच्या आत गोंदन क्रिया त्या ठिकाणी पूर्ण करायची असते. गोंदन खूण गोंदवण्यासाठी काय करतात, विविध प्रकारचे आपण म्हणतो ना जसं नंबर असतात वेगवेगळ्या प्रकारचे, काय तुमच्याकडे 1 ते 100 असेल त्याच्यापासून तुम्ही कितीही त्या ठिकाणी अंक त्या याच्यामध्ये एक साधी पक्कड असते, जशी आपल्याकडे पक्कड आपण नेहमी वापरतो इलेक्ट्रिक कामासाठी तशी पक्कड असते आणि त्या पक्कडला एक खाच असते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर तुम्ही काय करू शकता इन्सर्ट करून ती जो कान असतो तो कानाच्या आतून धरायचा आणि तो नंबर त्याच्यामध्ये पंच होतो. तो नंबर पंच झाला की जे थोडीशी जखम होते त्या जखमेमध्ये काय करायची, ती गोंदनशाही लावून दिली की त्याच्यानंतर ती परमनंट मार्क म्हणून त्या ठिकाणी त्या कानाच्या आतल्या बाजूला वासराच्या त्या ठिकाणी राहते. आता या पद्धतीचे फायदे काय आणि तोटे काय, प्रत्येक पद्धतीचे फायदे आहेत आणि तोटे आहेत. पहिला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फायदा एक सांगितलेला आहे की ही पद्धत वापरण्यास अतिशय सोपी आहे. दुसरा फायदा सांगितला आहे की जनावराच्या त्वचेला जास्त इजा होत नाही, थोडीशी होते आणि ती जखम होते ती जनावरांमध्ये असणाऱ्या प्रतिकारशक्तीमुळे लगेच त्या ठिकाणी भरून येत असते. नंतर खून कानाच्या आतील बाजूस असल्याने जनावराच्या सौंदर्यावर किंवा विपुद्रीकरण होत नाही. इतर जे पुढं समजा आहे बाहेरच्या बाजूनेच काय करतात, त्याला हॉट ब्रँडिंग करतात किंवा आपण म्हणतो डाग दिला जातो. त्या डागामुळं काय होतं, एक प्रकारचं त्या जनावराचं विपुद्रीकरण होतं. तसं या जनावराच्या दिसण्यावरती काही त्या ठिकाणी परिणाम होत नाही. आणि चौथा त्याचा फायदा आहे, ही पद्धत जर आपण योग्य पद्धतीने केली तर गोंदणे ही जी खूण असते ती कायमस्वरूपी टिकणारी असते. आणि 5 नंबर, या पद्धतीने किंवा कोणत्या गोंदन पद्धतीने केलेली ओळख खूण जी असते ती आपण म्हणतो विमा कंपन्या त्या ठिकाणी ग्राह्य धरत असतात. जसा फायदा आहे तसा तोटा. कानाची आतील बाजू जर तुम्ही जनरली बघितलं असेल, प्रत्येक जनावराची कानाची आतील बाजू थोडीशी काळपट रंगाची असते, म्हणजे काळपट त्वचा असते त्या ठिकाणी आणि काळपटच आपण शाई वापरतो. त्यावेळेस काय होतं, ज्या ठिकाणी असं का सगळ्याच जनावरांचा आपण म्हणतो काळपट त्वचा नसते किंवा काही जनावरांमध्ये काळपटपणा असतो, त्या जनावरांना ही पद्धत आपण म्हणतो त्या ठिकाणी उपयोगी ठरत नाही. कानाच्या आतील खूण बघायची असेल म्हणजे त्याच्यावर गोंदलेला आपल्याला नंतर समजा त्याचा नंबर बघायचा असेल तर कान एक प्रकारे कानातून काय होतं, आपण चिकट स्राव त्या ठिकाणी येत असतो तर ते त्याच्यावरती कोटिंगसारखं होतं. मग प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागतो, कान साफ करावा लागतो. आपण म्हणतो ती कानाची आतली बाजू पुसून घ्यावी लागते आणि मगच ती खून दिसते. आणि नंतर जनावर सर्वात महत्त्वाचं कान, जसं की मी सांगितलं ब्रँडिंग म्हणजे करतो आपण, लांबूनच तुम्हाला क्रमांक दिसतो गोठ्यामध्ये, परंतु यामध्ये आपल्याला एक म्हणता येईल की आपल्याला जनावर जवळ जाऊन त्याचा कान बघून नंतरच आपल्याला त्याचा क्रमांक त्या ठिकाणी दिसतो. अशा पद्धतीने जनावर ओळख खूण करण्याची ही एक पद्धत आहे, आपण म्हणतो गोंदणे. दुसरी पद्धत आहे डाग देणे. डाग देणे म्हणजे त्याला आपण ब्रँडिंग असं म्हणतो. पूर्वीच्या काळी मोठ्या गोठ्यावर
त्या ठिकाणी म्हणतो ना आपण सामान्यतः डाग देणे किंवा ब्रँडिंगची पद्धत वापरली जात होते। या पद्धतीत काय करतात, जनावराचा जो मांसल भाग असतो, मग मांडीचा असेल किंवा आपण म्हणतो त्याच्यावरची कमरेच्या भागावरती असेल, त्याच्यावरती काय केलं जातं, मांडीवर किंवा शेपटीच्या पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी काय केला जातो, विशिष्ट क्रमांक त्या ठिकाणी तो हे आपण म्हणतो ना एकदम गरम केला जातो आणि तो क्रमांक त्या याच्यावरती त्याच्या त्वचेवरती थोडा वेळ धरतात। एक प्रकारे तिथली केस आणि त्वचा जळते आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी नंतर त्याच्यावरती काय करतात, शाई लावतात आणि त्याच्यावरती तो नंबर तुम्हाला लांबून पण त्या ठिकाणी दिसतो। वासराचं दूध तोडण्यापूर्वी म्हणजे जसं आपण म्हणतो वासरू जन्मल्यानंतर साधारणतः 1, 2, 3, 2.5 महिने आपण त्याला काय करतो, त्याच्या आईला पाजत असतो किंवा त्याला गायीपासून वेगळे करण्यापूर्वीच हा ब्रँडिंगची क्रिया जी असते त्या ठिकाणी करायची असते, जेणेकरून त्यामुळे जो वासरावरती तो ताण येतो किंवा स्ट्रेस येतो, तो ताण ते वासरू सहज म्हणजे आपण म्हणतो सहन करू शकतं। त्याच्यानंतर डाग देण्याच्या 2 पद्धती आहेत। डाग देण्याच्या 2 पद्धती आहेत। एक आहे समजा आपण म्हणतो हॉट ब्रँडिंग किंवा गरम, आणि दुसरी जी आहे ती कोल्ड ब्रँडिंग। आता हॉट ब्रँडिंग म्हणजे त्या नावावरून स्पष्ट होतं की एखादा जो नंबर असतो किंवा अंक असतो तो काय केला जातो, त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने विस्तवावरती म्हणा किंवा इतर माध्यमावरती अगदी लाल होईपर्यंत, लालबुंद होईपर्यंत गरम केला जातो आणि तो त्या जनावराच्या त्वचेवरती काय जो नंबर असेल 1 ते 10 नंबर असेल तर तुम्ही समजा सुरुवातीला 1 घ्या, नंतर 0 घ्या, नंतर समजा 7 घ्या, 107 नंबर 1 नंबर त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्यावरती हॉट ब्रँडिंग पद्धतीने काय केलं जातं, त्याच्यावरती त्या पद्धतीने बघा डाग गरम केलेल्या लोखंडी खुनाच्या मदतीने मांसल भागावरची त्वचा जाळून कायमस्वरूपी खून केली जाते आणि या पद्धतीला त्वचा जाळण्यासाठी दुसरी जी पद्धत आहे कोणती, ही झाली हॉट ब्रँडिंग। आणि कोल्ड ब्रँडिंगमध्ये काय करतात, तशाच पद्धतीचे क्रमांक असतात परंतु त्याच्यामध्ये गरम केलं जात नाही, तो कुठल्या तरी काय केला तो रसायनांचा वापर केला जातो, केमिकलचा वापर केला जातो आणि त्या केमिकलच्या वापरामुळे ते केस जळतात आणि थोडीशी त्वचासुद्धा जळते आणि परमनंट त्या ठिकाणी नंबर मार्क किंवा आपण म्हणतो खून म्हणून त्या ठिकाणी राहते। तर या पद्धतीचे फायदे काय, ही पद्धतसुद्धा वापरायला अतिशय सोपी आहे। खून मोठी असते आणि ती स्पष्ट लांबूनही दिसते, जशी की कानामधले सुरुवातीची मी सांगितले गोंदणे दिसत नाही। नंतर सर्व मोठ्या जनावरांसाठी उपयोगात येणारी ही पद्धत अतिशय चांगली अशी मांडली जाते आणि सर्वात महत्त्वाचं ही जी खून असते तीसुद्धा ज्या विमा कंपन्या असतात ती काय करतात, ती ओळख खून म्हणून त्या जनावराची काय करतात, ग्राह्य धरतात। आता या पद्धतीचे तोटे काय, सर्वात महत्त्वाचं विपुद्रीकरण होतं, जसं की कानामध्ये आपण गोंधन क्रिया करतो त्याने विपुद्रीकरण होत नाही, परंतु त्याच्यावरती बाहेरच्या एखादा पांढरं शुभ्र जनावर आहे त्याच्यावर तुम्ही असं ब्रँडिंग करता, हॉट ब्रँडिंग करता किंवा कोल्ड ब्रँडिंग करता तर त्याचा जो नंबर आहे तो लांबून दिसतो, एक प्रकारे जनावराचं विपुद्रीकरण होतं। नंतर त्वचा जाळली जाते त्या ठिकाणी ब्रँडिंगमुळे, हॉट असू द्या किंवा कोल्ड असू द्या तर त्वचा जाळली जाते, म्हणून आपण ज्यावेळेस म्हणतो जनावरे असे स्लॉटरिंग किंवा आपण म्हणतो कत्तलखान्याकडे जातात आणि जनावरापासून जसं म्हणतो आपण दूध मिळतं, मांस मिळतं, तसं कातडीलासुद्धा फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु त्वचा जाळली गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या त्वचेला त्या ठिकाणी छिद्र पडतात आणि मग एक प्रकारे त्याची जी कातडीची मागणीची किंमत जी असते ती त्या ठिकाणी कमी होते आणि जनावराला त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी हॉट ब्रँडिंग असू द्या किंवा कोल्ड ब्रँडिंग असू द्या त्या त्वचेला इजा होते आणि त्या इजा होण्यासाठी किंवा ती जखम झालेली असते ती बरी करण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती औषधोपचार हा करावा लागतो। तिसरी पद्धत त्याच्यामध्ये सांगितले गळ्यात ओळख क्रमांक बांधणे, अतिशय म्हणतो सोपी आहे आणि कॉमन आहे। या पद्धतीत जनावरांमध्ये काय करतात, गळ्यामध्ये साखळी घालतात आणि त्या साखळीमध्ये विशिष्ट अशा धातूचा म्हणतो ना आपण बिल्ला किंवा टॅग अटकवतात आणि त्या टॅगवरती काय केलं असतं, त्या ठिकाणी विशिष्ट जो आपल्याला क्रमांक टाकायचा असेल तो क्रमांक त्या ठिकाणी टाकला जातो। आता या पद्धतीचे फायदे काय म्हणतात तर आपल्याला ही पद्धत कुणीही वापरू शकतो, अतिशय सोपी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गोंधनशाही लागत नाही, गोंधन पंच लागत नाही किंवा आपण म्हणतो हॉट ब्रँडिंग करायचं असेल तशा पद्धतीचे नंबर लागत नाही, टॅग लागत नाही, फक्त या ठिकाणी फक्त काय लागतं तुम्हाला टॅग आणि आपल्याकडे साखळी, आपण कायम समजा जनावराला साखळ दंडानेच बांधतो, त्या साखळीमध्येच तुम्ही गळ्यामध्ये विशिष्ट नंबरचा टॅग अटकून दिला तरी आपल्याला त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी ओळख खून ही होत असते। म्हणून ही पद्धत वापरण्यास अतिशय सोपी आहे, जनावराचं कुठल्याही पद्धतीचं विपुद्रीकरण होत नाही, जनावराला इजा जी होते पहिल्या दोन्ही पद्धतीमध्ये तशी याच्यामध्ये इजा होत नाही आणि ही सर्व प्रकारच्या जनावरांसाठी वापरण्यास ही पद्धत उपयुक्त आहे।
जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत त्याच्यामध्ये. ही ओळख खुण्याची कायमस्वरूपी म्हणतो ना पद्धत नाही. आपण म्हणतो जनावर, एखाद्या जनावर दुसऱ्या जनावरच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी मारामाऱ्या झाल्या, तो बिल्ला तुटू शकतो. मग ती समजा ती परत त्या जनावराला काय करावं लागते, ओळख खून करावी लागते. जनावराच्या गळ्यातील बिल्ला पडू शकतो किंवा आपण म्हणतो बदलला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपण म्हणतो ना साखळीमध्ये जो आपण बिल्ला लटकून दिला आणि त्याची जी ओळख खूण असते ती विमा कंपन्यांना ग्राह्य मानत नाही. कारण तुम्ही लहानपणी जो नंबर टाकला होता तोच शेवटपर्यंत त्याच्यामध्ये राहील. कारण लोक आज मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात. समजा एखाद्या जनावराचा विमा काढलेला नसतो आणि दुसऱ्या जनावर समजा एखाद्याचा काढलेला आहे, ज्याचा काढलेला आहे त्याचाच काय करायचं, टॅग मग मेलेल्या जनावराच्या आपण म्हणतो गळ्यामध्ये अटकून द्यायचा आणि विमा कंपनीची फसवणूक करायची. अशा पद्धतीचे अनेक म्हणतो ना या ठिकाणी विमा कंपन्यांनासुद्धा निदर्शनास आल्यामुळं त्या ठिकाणी ही पद्धत जी आहे ती त्या ठिकाणी ग्राह्य मानली जात नाही. नंतर पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये कानात ओळखपट्टी टोचणे. कॉमन आहे. आज आपण सगळी गोठ्यांवरती जे मोठमोठ्या गोठ्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा ओळखपट्ट्या काय असतात, त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या असतात किंवा धातूच्या असतात आणि त्याच्यावरती आपल्या परमनंट मार्करने काय करू शकतो, तुम्हाला ब्लँक मिळतात, त्या परमनंट मार्करने आपण काय करू शकतो, त्याच्यावरती तुमचा जो काही नंबर असेल तो त्यामध्ये टाकायचा आणि कानामध्ये त्याला होल करण्यासाठी पंच मिळतं. त्या पंचमध्ये समजा त्या कानाला होल पडलं की ती पट्टी जी असते ती कानामध्ये फक्त काय करायची, लटकून द्यायची. बाहेरच्या बाजूने नंबर दिसेल अशा पद्धतीने त्याला एक आतून लॉक असतं आणि बाहेरच्या बाजूनं छोटीशी पट्टी असते, त्याच्यावरती फायबरचे असतात किंवा मेटलचे असतात. जनावराच्या कानात बघा धातूची किंवा रबराची पट्टी त्या ठिकाणी बसवली जाते. आजकाल म्हणतो ना म्हणजे मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये जर बघितलं ओळख खूण असलेल्या रबरी पट्ट्यासुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्या जर वापरल्या तर आपल्याला कायमस्वरूपी ओळख खूण म्हणून वापरता येऊ शकते. फायदे काय, ही पद्धत वापरण्यास अतिशय सोपी आहे. या पद्धतीने सुद्धा जनावराचं कुठल्याही पद्धतीचं विपुद्रीकरण त्या ठिकाणी होत नाही. जनावराला इजा होण्याची शक्यता अतिशय कमी असते. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या जनावरांसाठी लहान वासरापासून अगदी मोठ्या गायीपर्यंत किंवा जनावरापर्यंत कुठल्याही वयोगट असू द्या त्यांच्यासाठी ही पद्धत वापरता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीने जी आपण म्हणतो ना ते, आणि सर्वात महत्त्वाचं ही जी विमा कंपन्या ग्राह्य केव्हा धरतात त्यांच्यावरती त्या पट्टीवरती विशिष्ट असा कोड नंबर असतो. ते स्वतः येऊन काय करतात, त्या गायीच्या कानामध्ये काय करतात, तो बिल्ला लटकवतात. तो कोड नंबर आपल्याला माहीत नसतो. तशा पद्धतीने विमा कंपन्यासुद्धा हे कानातील जी ओळखपट्टी किंवा टोचली जाते ती ग्राह्य धरतात. एकच फक्त कोणती सांगितली मी, गळ्यातला बिल्ला जो असतो तो त्या ठिकाणी विमा कंपन्या ग्राह्य धरत नाही. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा याचा तोटा काय, जनावर लांबून ओळखता येत नाही. जनावर लांबून ओळखता येतं ते फक्त एक आणि एकाच पद्धतीमध्ये आपण म्हणतो जनावरांना डाग देणे, त्याच्यामध्ये हॉट ब्रँडिंग असेल किंवा कोल्ड ब्रँडिंग असेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा आपला पहिलं जे म्हणतो ना नियमित व्यवस्थापन कार्य जनावरांच्या ओळख खुणा, त्याचं महत्त्व आणि त्याच्या पद्धती. त्याच्याही पुढं शेवटी याच्यामध्ये एकच सांगता येईल की पूर्वीच्या काळी पशुपालन करताना किंवा दुग्ध व्यवसाय करताना आपल्याकडं 8-10 जनावरं असायची, 5-10 जनावरं असायची. आपण तिला वेगवेगळ्या नावाने काय करायचं, ओळखायचं. परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याकडे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात मुक्त संचार गोठा आहे आणि त्याच्याकडे आपल्याकडे 100 जनावर आहे, 100पेक्षा जास्त जनावर आहे, अशा वेळेस आपल्याला कोणती गाय समजा कधी समजा माझावर आली होती, बरोबर आहे का, कोणती गाय त्या ठिकाणी तिचं आपण कृत्रिम रेतन केलं आहे, कोणती गाय समजा टेंटेटिव्ह डेट किती तिची विण्याची किंवा डिलिव्हरीची, या सगळ्या बाबी जर आपल्याला त्या ठिकाणी ॲक्युरेट किंवा आपण म्हणतो त्याची नोंद ठेवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नोंद ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे. जनावरांनी 100 जनावरांमध्ये कोणत्या गायीने किती दूध दिलं, बरोबर, कोणत्या गायीचं लसीकरण केलं, कोणती गाय आजारी पडते, हे जर तुम्ही रेकॉर्ड ठेवलं, आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब त्या ठिकाणी लागते ती म्हणजे जनावराची ओळख खूण. अशा पद्धतीने आपण त्यातलं एक नियमित म्हणतो ना जनावरांच्या ओळख खुणा हे एक कार्य या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे जनावरांची शिंगं काढणे, त्यालाच इंग्लिशमध्ये डिहॉर्निंग असं म्हणतात. आता जनावरांना जी शिंगं असतात किंवा निसर्गतः जी जनावरांना शिंगं दिली आहेत ती त्यांचा स्वतःचा म्हणतो एक प्रकारे संरक्षण करण्यासाठी. पूर्वीच्या काळी जंगलामध्ये जनावर असायची, कळपण राहायची आणि त्यांचं संरक्षण ते स्वतः त्यांना करावं लागायचं. मग ते स्वतः संरक्षण करण्यासाठी निसर्गाने दिलेली त्यांना आपण म्हणून ती एक प्रकारची देणगी त्यांना दिलेली आहे. परंतु आधुनिक पशुपालनामध्ये आपण काय केलं, त्या ठिकाणी त्या जनावरांची एक प्रकारे त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी कोणी घेतली, त्या पशुपालकांनी घेतलेली असते. त्याच्यामुळे एक प्रकारची शिंगं जी असतात ती एक
म्हणतो ना आपण निरुपयोगी होतात किंवा त्या ठिकाणी त्या शिंगांचा काही तसा उपयोग त्यांना राहिलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जनावरांचं, त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं अनेकदा काय होतं, जनावरांची चांगली वाढलेली शिंगे जर काय होतात अनेक प्रकारचे, त्यामुळे एकमेकांच्या गोठ्यामध्ये मारामाऱ्या झाल्या, जखमा होतात, त्याच्यामुळे शिंगांपासून कर्करोगसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे ती कापावी लागतात किंवा ती येऊच नये म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करावं, त्यांची काळजी घ्यावी लागतात. मोठ्या जनावरांची वाढलेली शिंगं जर कापायची असेल तर त्याला आपण शिंग कापणे असं म्हणतो. आणि जर ती शिंग वाढूच नाही, बघा मी काय सांगतो, शिंग वाढूच नाही म्हणून जी प्रक्रिया केली जाते त्याला शिंग कळ्या, बर्ड्स म्हणतो, शिंग कळ्या खुडणे असं म्हणतात. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, पूर्ण वाढलेली शिंगे काढणं अतिशय वेदनादायक असतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्रावसुद्धा होत असतो. वासरू 10 दिवसाचं होईपर्यंत, जन्मल्यानंतर 10 दिवसाचं होईपर्यंत शिंग कळ्या खुडल्या जातात. त्या ठिकाणी मी अगोदर सांगितलं, शिंग काढणं हे मोठ्या जनावरांमध्ये केलं जातं आणि शिंग कळ्या खुडणे आपण कळी म्हणतो, त्याला बर्ड्स म्हणतो, ती नेहमीच आपण म्हणतो लहान वयामध्येच ती प्रक्रिया त्या ठिकाणी किंवा आपण ती जी कृती असते त्या ठिकाणी केली जाते. नंतर शिंग कळ्या खुडणं कमी वेदनादायक असतं. आता याचे शिंग कळ्या काढणे म्हणा किंवा शिंग काढण्याचे फायदे सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिंग काढल्यामुळं जर जनावरांना गोठ्यामध्ये आपण आज आधुनिक पशुपालन करतो, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जनावरांचा त्या ठिकाणी कसा आपल्याला समावेश करता येईल गोठ्यामध्ये म्हणा किंवा मुक्त गोठ्यामध्ये म्हणा, तर त्याच्यासाठी शिंगा जर तुमच्या समजा एका जनावराला आपण 4 फूट जागा गोठ्यामध्ये लागते असं जर म्हटलं आणि एखाद्या जनावराची शिंगच 2 फूट जनावरापासून इकडे गेलेले, तर त्याच्यापासून थोडंसं अंतर आपल्याला काय करावं लागतं, सोडावं लागतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं शिंगे काढल्यामुळं जनावरांना जागा गोठ्यात कमी लागते. दुसरं महत्त्वाचं, जनावर हाताळणं सोपं होतं. एक प्रकारची भीती वाटते त्या पशुपालकाला सुद्धा, मारकं किंवा एखादं मारणारं जनावर असेल तर त्याच्या मनात एक प्रकारची भीतीदायक असतं किंवा भीतीपणा असतो, तर तो त्या ठिकाणी राहत नाही. शिंगे असलेली जनावरे एकमेकांना जखमी करू शकतात आणि मग जखमी केल्यानंतर त्याच्यामुळं ती जखम जी झालेली असते ती बरी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी औषधोपचार करावा लागतो, तो त्या ठिकाणी खर्च वाढू शकतो. नंतर अपघाताने जर एखादं शिंग जर मोडलं तर 2 शिंग जे असतात त्याच्यापैकी आपल्याला दुसरंसुद्धा काय करावं लागतं, त्या ठिकाणी काढून टाकावं लागतं. जसे फायदे आहेत तसे शिंग काढण्याचे तोटेसुद्धा आहेत. काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनावराचा जो आकर्षकपणा असतो तो त्याला असलेल्या शिंगांमुळे असतो. परंतु आपण त्यांचा वापर आकर्षकपणा कुठं उपयोगी पडतो, जर तुम्हाला एखादं एक्झिबिशन असेल किंवा आपण म्हणतो प्रदर्शन असेल आणि त्या प्रदर्शनामध्ये जनावर त्या ठिकाणी तुमचं शो करायचं असेल, चांगलं जनावर, समजा उदाहरणार्थ मी सांगितलं खिलार जनावर त्याच्या शिंगांसाठी प्रसिद्ध आहे, त्याला आकर्षकपणा जो आहे तो त्याच्या असणाऱ्या शिंगांमुळे असतो. मग अशा पद्धतीचं आपण ज्यावेळेस म्हणतो की त्याचा दुसरं जर कांक्रज जनावर म्हणजे नथिंग बट आपल्याकडे जे नंदी बैल घेऊन येतात ना, मोठमोठे शिंग असतात, धिप्पाड असतो, तो त्याच्या शिंगांमुळं एक प्रकारे काय होतो, त्या ठिकाणी रुबाबदारपणा त्याला त्या ठिकाणी आलेला असतो. मग आपण त्याचा एक प्रकारे आकर्षकपणा काढून घेतो. बघा, जनावरांची आकर्षकता कमी होते, विशेषतः पशु प्रदर्शनामध्ये त्याचा फार मोठा फटका बसतो. आणि दुसरं महत्त्वाचं, काही जाती त्यांच्या आकर्षक शिंगामुळेच प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ सांगितलं मी, देशी जाती आहे दोन्ही पण, कारण विदेशी जाती आकर्षक नाही आहे शिंगामुळे, कोणती जर्सी नाही, तुमची एचएफ किंवा होस्टन फ्युरिजन नाही आणि ब्राऊन स्विस पण नाही. परंतु आपल्याकडच्या देशी जाती आहेत, कांक्रेज असेल किंवा खिलार जी जात असेल, त्यांचं एक प्रकारे त्या ठिकाणी आकर्षकपणा नष्ट होतो. आता शिंगे काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण त्याच्या 2 पद्धती ज्या आहेत, शिंग कळ्या खुडणे आणि शिंग काढणे. मी अगोदर सांगितलं शिंग कळ्या खुडणे ही एक त्याच्यामध्ये आहे. समजा शिंग कळ्या लहान वयामध्येच काढल्या जातात. आता शिंग कळ्या खुडण्याच्या पुन्हा त्याच्यामध्ये एकूण आपल्याला म्हणता येईल 3 पद्धती आहेत. पहिली आहे त्याच्यामध्ये रासायनिक पद्धत, दुसरी पद्धत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की लोखंडी सळीने शिंग कळ्या काढणे. लोखंडी सळीचा वापर करून त्या ठिकाणी शिंग कळ्या काढल्या जातात. आणि तिसरी पद्धत आहे विजेवर चालणारे यंत्र.
ह्या शिंग कळ्या काढण्याच्या पद्धती आहेत. आणि शिंग कापणे किंवा शिंग काढणे त्याच्या पुन्हा आपल्याला दोन पद्धती सांगता येईल. एक जी म्हणतो आपण ती करवतीने, जी आपण जनावर म्हणतो ना झाडांच्या कापण्यासाठी वापरतो, ती करवतीने कापणे. आणि दुसरी पद्धत आहे त्याच्यामध्ये इलॅस्ट्रेटर म्हणून आहे. इलॅस्ट्रेटर म्हणजे नथिंग बट, ती मला एकाची माहिती सांगतो. तर सुरुवातीला आपण बघू शिंग कळ्या खुडणे, त्याच्यामध्ये रासायनिक पद्धत कशा पद्धतीची आहे. आता शिंग कळ्या खुडण्यामध्ये रासायनिक पद्धतीमध्ये काय केलं जातं, लहान वासराचं शिंग जे असतं ते त्याची वाढ होण्यापूर्वीच ते काय केलं जातं, कॉस्टिक पोटॅश या रसायनाच्या कांडी म्हणजे खडूसारखीच एक त्याची पेस्ट कांडी केलेली असते, त्या कांडीने काय करतात त्या ठिकाणी जाळल्या जातात. त्यासाठी काय करायचं, त्याच्यामुळे शिंग वाढण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही, म्हणून आपण त्याला म्हणतो शिंग कळ्या काढणे. ही पद्धत करताना सुरुवातीला काय केलं जातं, शिंग कळ्या भोवतालचे जे केस असतात, समजा ही शिंग कळी आहे, याच्या भोवती जे केस आहेत आणि ते आपल्याला जर सहज हाताने आपण काय वासराला जन्मता शिंग नसतात, परंतु ती जागा जी असते थोडीशी उंचवटा असते किंवा त्याला थोडासा उंचवटा असतो. मग शिंग याचं कुठं फुटणार आहे, त्याच्या भोवतीचे केस काय करायचे त्या ठिकाणी कापायचे. त्या कापलेल्या गोल आपण म्हणतो ना एक प्रकारे वर्तुळ करायचं शिंगाच्या भोवती आणि त्याच्यावरती काय करायचं, त्या जी रिंग केली आपण त्याच्यामध्ये एक तर व्हॅसलिन किंवा ग्रीस लावायचं. व्हॅसलिन किंवा ग्रीस कशासाठी, तर आपण जे त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण कॉस्टिक म्हणतो पोटॅशची कांडी फिरवणार आहोत, त्याचं जे केमिकल असतं ते डोळ्यांकडे किंवा इतरांकडे जाऊ नये, इतर भागामध्ये आणि त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून त्या ठिकाणी समजा कॉस्टिकची कांडी खडू घेतला ते आणि त्या ठिकाणी ते रब करायचं, ज्या ठिकाणी तुमचं शिंगकळी आहे त्या ठिकाणी घासायचं. कुठपर्यंत घासायचं, जोपर्यंत त्या शिंगकळीचं ब्लिडिंग किंवा त्याच्यातून आपोआप त्वचा नाजूक असते, रक्त येतं, रक्ताळेपर्यंत काय करायचे त्याला ते शिंगकळी काय करायचं त्याला चांगलं 1-2 वेळा काय करायचं घासून घ्यायचं. अशा पद्धतीने जर केलं तर त्या शिंगकळीमध्ये कॉस्टिक सोड्याचं किंवा कॉस्टिक पोटॅशचं द्रावण त्या शिंगाच्या मुळापर्यंत जातं आणि त्या ठिकाणी शिंगाची वाढ पूर्णपणे थांबते. नंतर दुसरा पद्धत आहे लोखंडी सळी. खेड्यामध्ये बघा कॉमनली वापरल्या जातात. काय करतात, लोखंडी सळी घेतात, शिंगाच्या म्हणतो ना आपण आकाराची छोटेसे, त्याला थोडंसं पुढं जाडसर पण असतो. नंतर या पद्धतीत रसायनाऐवजी गरम लोखंडी सळीच्या मदतीने शिंगकळ्या जाळल्या जातात. प्रथम लोखंडी सळी विस्तवावर अगदी लालबुंद होईपर्यंत तापवली जाते. त्यानंतर शिंगकळीवर ठेवून त्यावरील त्वचा काय केली जाते, जाळली जाते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या सळीचं तापमान अनियंत्रित असतं, अंदाजे असतं. आपण विस्तवावर तापवतो, त्याच्यावरती त्या शिंगकळीवर ठेवतो, अंदाजापणा असतो, म्हणजे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस काय होतं जनावराला किंवा त्या वासराला इजा पण होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. नंतर दुसरी पद्धत त्याच्या ठिकाणी सांगितली. तिसरी पद्धत त्याच्यावरती विजेवर चालणारे यंत्र. आता विजेवर चालणारे यंत्र म्हणजे नथिंग बट जसं आपण एखाद्या इलेक्ट्रिकलच्या किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेल्यानंतर त्या ठिकाणी शोल्डरिंग गन असते, ते गन काय करायची तुमच्या विद्युत पॉवरला किंवा इलेक्ट्रिसिटीला प्लग पॉईंटला लावून द्यायची आणि ते काय होतं त्याचं तापतं आणि तापल्यानंतर त्याचं टेम्परेचर किती असतं बघा, 1000 अंश फॅरनहाईट किंवा 537 अंश सेल्सिअस एवढं तापमान असतं. या तापमानाने त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सेन्सर असतो, ॲटो सेन्सर असतो, टेम्परेचर कंट्रोलर असतं. ते तापमान झालं 1000 अंश सेल्सिअस किंवा 1000 अंश फॅरनहाईट किंवा 537 अंश सेल्सिअस झालं की आपोआप तुमचं जे असतं ते काय होणार, त्या ठिकाणी थांबणारे, हिटिंगची प्रक्रिया थांबणारे. म्हणजे त्या जनावरात जसं पहिले आपण म्हणतो ना लालबुंद होईपर्यंत, पण लालबुंद होते पण त्याचं तापमान किती आपल्याला सांगता येत नाही, आपला एक प्रकारे त्या ठिकाणी अंदाज असतो. तसा अंदाज या ठिकाणी होत नाही, ॲक्युरेसी त्याच्यामध्ये येते. त्याच्या मदतीने शिंगकळ्यावर त्वचा जाळली जाते. शिंगकळ्या नष्ट करण्यासाठी किती लागतो वेळ, फक्त 10 सेकंदाचा कालावधी असतो. या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे वापरल्या जाणाऱ्या यंत्रामध्ये मी आत्ता सांगितलं त्या ठिकाणी काय असतं, स्वयंचलित तापमान नियंत्रक असल्यामुळे सळी जी असते ती अतिरिक्त तापून इजा होण्याची त्या ठिकाणी भीती नसते. दुसरी याच्यामध्ये हे झालं शिंगकळ्या काढणे. आता आपल्याला बघायचे शिंग काढणे म्हणजे वाढलेल्या मोठ्या जनावरांची त्या ठिकाणी पहिले त्याच्यामध्ये करवतीने शिंग कापली जातात. आता मोठ्या जनावराची पूर्ण वाढलेली शिंग काढण्यासाठी लाकूड कापण्याची करवत जी असते किंवा आपण त्याला हेक्सा म्हणतो त्याचा उपयोग केला जातो. ही अतिशय वेदनादायक पद्धत आहे आणि ही कृती करण्यापूर्वी जनावराला काय करावं लागतं, क्रेटमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो खोडा म्हणजे त्याला एक बंदिस्त करण्याची त्या ठिकाणी जागा असते किंवा त्याला खाली पडून एकदम नियंत्रणात ठेवावं लागतं. कारण आपण जे शिंग करवतीने कापतो ते अतिशय वेदनादायक असतं, जनावर तुम्हाला पूर्णपणे बंदिस्त करावं लागतं.
या पद्धतीत काय करतात, प्रथम शिंगाच्या बुंध्याजवळ जी त्वचा असते ती त्वचाला काप देतात आणि ती शिंगापासून काय केली जाते, वेगळी केली जाते. त्यानंतर त्या बुंध्यापासून 1 सेंटीमीटर शिंगाच्या बाजूला, वरच्या बाजूला त्या ठिकाणी काय केलं जातं, ते करवतीने शिंग कापली जातात. या काळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. शिंग जर आपण पाहिली तर बाहेरच्या बाजून जसं म्हणतो ना टोपण दिसतं, आतमध्ये पोकळ नसतं. पोकळ असतं म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अशा रक्तवाहिन्या असतात. आपण मोडलेली शिंग जर पाहिले तर आपल्याला वाटतं आतून पोकळी, आतून पोकळ नसतात, त्याच्यामध्ये अनेक अशा रक्तवाहिन्या असतात. मग शिंग कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागते. शिंगाला ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या आपण जे कापलं त्या रक्तवाहिन्या तुटतात, त्या सर्वात महत्त्वाचं शक्य तितक्या लवकर दोरीने गाठ बांधून आपण काय केलं पाहिजे, त्या बंद करायच्या. त्यामुळे रक्तस्राव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. ही पद्धत झाली करवतीने शिंग कापणी. नंतर पुढची पद्धत आहे इलॅस्टेटर. आता इलॅस्टेटर नावावरूनच लक्षात येतं इलॅस्टिक, विशिष्ट प्रकारची रबरी रिंग असते. आता रबरी रिंग अशी असते की तिचा एकदम त्या शिंगाच्या आकारावर त्या रबरी रिंगाचा काय असतो, समजा किती मोठी किती छोटी किती मोठ्या प्रमाणात साईज त्या ठिकाणी अवलंबून असते. विशिष्ट प्रकारच्या रबरी रिंगचा वापर करून शिंगांचा जो रक्तपुरवठा असतो तो त्या ठिकाणी बंद केला जातो. शिंगाच्या बुंध्याला जर म्हणतो ना आपण अगदी बुडाजवळ जिथून शिंग त्वचेपासून किंवा डोक्यापासून सुरू होतं तिथं ती रबरी रिंग लावून दिली जाते. ही रिंग जी शिंगाच्या बुंध्याजवळ घट्ट बसवण्याकरता इलॅस्टेटर या उपकरणाचा वापर केला जातो. घट्ट बसवलेल्या रिंगमुळे काय होतं, शिंगांना जो रक्तपुरवठा होतो तो त्या ठिकाणी थांबतो आणि कालांतराने शिंग जे असतात ती आपोआप गळून पडतात. शिंग लहान असल्यास साधारणतः 3 ते 6 महिने लागतात गळून जाण्यासाठी, 3 ते 6 आठवड्यांनी. आणि जर मोठी जर असेल तर आपण म्हणतो 2 महिन्यामध्ये ती शिंग काय करतात, गळून पडतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे पशुपालन व्यवस्थापनातील कार्य आहे त्याच्यामधल्या 2 बाबी, जनावरांच्या ओळख खुणा आणि जनावरांची शिंग काढणे, अशा पद्धतीचं या ठिकाणी घेतलेलं आहे.